सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय एकत्रितपणे त्वरित घ्यावा। डॉक्टर UN बेरिया। महाराष्ट्र राज्यात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्यानं मागणी होत असून गेली अनेक वर्ष तीव्र आंदोलने होत आहेत। महाराष्ट्र शासनानं सुमारे 9 वर्षापूर्वी मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय एकमतानं घेतला होता। तसेच धनगर समाज बांधव देखील त्यांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण मिळविण्यासाठी लढा देत आहेत। वरील परिस्थितीत मराठा, मुस्लिम व धनगर समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय एकत्रितपणे एकाच वेळी तातडीनं घेण्यात यावा, अशी मागणी माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे केली आहे। मराठा समाजाला 12% तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेऊन त्यास अनुसरून अध्यादेश देखील काढण्यात आले होते। परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचा अध्यादेश रद्द करण्यात आला। वास्तविक मुस्लिम समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय मागासलेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय। वास्तविक मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती तपासून अहवाल सादर करण्याकरिता केंद्र सरकारनं वेळोवेळी गोपाल कमिशन, मंडल आयोग, नॅत्सर कमिशन, न्यायाधीश रंगनाथ मिश्रा कमिशन व महमूदर हिमान कमिटीची स्थापना केली होती। या सर्व आयोगानं भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 16 नुसार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे म्हणून शिफारशी केल्या आहेत। सध्या मुस्लिम समाजातील 4% लोक सरकारी तर केवळ 2% लोक उच्च पदावर आहेत। न्यायाधीश सच्चर समितीनं त्यांच्या अहवालात मुस्लिम समाज हा मागासवर्गांच्याही खालच्या स्तरावर असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी केली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आघाडी सरकारनं ही निर्णय घेतला होता, परंतु युती शासनानं तो रद्द केला। अध्यादेश रद्द केला असला तरी उच्च न्यायालयानं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा ग्राह्य मानून सकारात्मक मत व्यक्त केलंय। वास्तविक आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला व भारतीय राज्यघटनेत आरक्षण देण्याची तरतूद आहे। 10 ऑगस्ट 1950 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अध्यादेश काढून हिंदू धर्मातील धर्मांतरित मागासवर्गीयांना संविधानाचं कलम 341 प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। सध्या मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वत्र रान पेटलंय। या सर्व समाजाला न्याय द्यावायचा असेल तर आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त होणार आहे। त्यामुळे राज्यघटनेच्या कलम 6 प्रमाणे संसदेत ठराव करून घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे। राज्याच्या आखत्या रीतीतील आरक्षणात सोशल बॅकवर्ड क्लासच्या अहवालावरून देता येते। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागील शासनानं केलेला ठराव, काढलेले अध्यादेश, माननीय उच्च न्यायालयानं घेतलेली सकारात्मक भूमिका तसेच वेळोवेळी नेमलेल्या आयोगाद्वारे सादर केलेला अहवाल पाहता मुस्लिम समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे। मुस्लिम समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच्या शासनानं घेतला होता, परंतु तो न्यायालयानं बेकायदेशीर ठरविला। त्यानंतर महाराष्ट्र शासनानं मराठा समाजातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाबाबत आयोग गठीत करून त्याचा अहवाल प्राप्त करून घेतला आहे। त्या अहवालावरून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सध्या विचार चालू आहे। त्याचप्रमाणे धनगर समाज बांधव देखील गेली अनेक वर्ष आरक्षण द्यावे म्हणून लढत आहेत। वरील सर्व वस्तुस्थितींचा विचार करून मराठा, मुस्लिम व धनगर समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय एकत्रितपणे एकाच वेळी तातडीने घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी पत्रात करण्यात आलेली आहे।